मान स्वीकारावा उपस्थित हो चुके जोरदार उनका स्वागत लक्षामध्ये ठेवून मी हा कार्यक्रम गेले 12 वर्ष करतोय. खूप मानसिक समाधान मिळालेलं आहे. मी आजपर्यंत जवळपास 17 जिल्हे महाराष्ट्रातले मी प्रवास केला. 12,000 किलोमीटर मी प्रवास केला. 1 लाखपेक्षा जास्त मुलांसमोर मी हा कार्यक्रम केला. अर्थात मी मगाशी म्हटलं तसं ही सगळी मुलं थोडीशी मोठी होती तुमच्यापेक्षा, तुमच्या वयाची मुलं कमी होती. पण आता तुम्ही जरी वयाने लहान असलात तरी ज्या पद्धतीने तुम्ही इथे माझ्याकडे बघताय, ऐकताय आणि उत्सुकता तुमच्या मनात आहे, त्यावर मला खात्री आहे की मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे आणि तुम्हाला नक्की समजेल मी काय बोलतोय ते आणि काय वाजवतोय ते. का करतो मी असं सगळं? तर जसं मी सांगितलं या सगळ्याच्या प्रेमापोटी, तसं आणखीन एक त्याचं कारण असं आहे की मी पहिल्यांदा जेव्हा सतार ऐकली तेव्हा मी पण असाच स्कूल गोईंग होतो, छोटा होतो. तुमच्या इतका छोटा नव्हतो. मी 8वीत होतो, 8th ग्रेडमध्ये होतो. 8वीत असताना मी पहिल्यांदा सतार ऐकली. कशी ऐकली? माझ्या शाळेत काही कोणी आले नव्हते सतार प्लेयर आणि त्यांनी काही असं बोलले, असं काही झालं नाही. मी छोट्या गावात अजूनही राहतो, त्याच गावात मी होतो आणि त्यावेळेला भारतामध्ये TV नवीन होता आणि मी TV बघायला म्हणून कोणाच्या तरी घरी आम्हाला माझे आई वडील घेऊन जायचे, असा तो काळ होता. तर मी टीव्हीवर एक कोइन्सिडेंटली सतार ऐकली आणि त्याच्यामध्ये बरीच 30-40 इतर वाद्य, ज्याला आपण वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो, गिटार, व्हायोलिन, इतर सगळे ड्रम्स, असं सगळ्या वेस्टर्न म्युझिकचा एक ऑर्केस्ट्रा होता आणि ते 30-40 जण मिळून एकत्र एक म्युझिक सादर करत होते. जे म्युझिक चांगलं होतं. 5-7 मिनिटं झाल्यानंतर ते म्युझिक थांबायचं, एक सायलेन्स असायचं, जसं आत्ता सायलेन्स आहे तसं. आणि त्याच्यानंतर फक्त एक जण सतार वाजवत होता आणि तो जो काय सतारीचा आवाज मी पहिल्यांदा ऐकला, त्याचा परिणाम त्या 40 वाद्यांच्या आवाजापेक्षा 40 पट जास्त माझ्या मनावर झाला आणि मला खूप, मी त्या आवाजाच्या प्रेमात पडलो. आय वॉज फॅसिनेटेड बाय द साऊंड ऑफ द इन्स्ट्रुमेंट. आणि मला असं वाटलं की क्या बात आहे, किती सुंदर आवाज आहे या वाद्याचा. पुढे मग मी, जसं आज तुम्हाला मी तो आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणार आहे, ज्या आवाजाच्या मी 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी 1974 मध्ये प्रेमात पडलो, तो आवाज. पुढे मी अर्थातच विसरून गेलो आणि नंतर 12वी नंतर मी जेव्हा MA फिलॉसॉफी असं करायचं ठरवलं, तेव्हा मला तो मी ऐकलेला आवाज आठवला. कदाचित तुम्हालाही, तुम्ही थोडेसे मोठे झाला की तो आठवेल. आणि मी सतार शिकायला सुरुवात केली. पुढे काहीतरी बोलण्यापूर्वी मी जो आवाज मी पहिल्यांदा ऐकला जेव्हा मी शाळकरी होतो तेव्हा, त्या वेळेला आवडलं आणि मला असं वाटलं की व्हॉट अ फॅसिनेटिंग साऊंड दिस इन्स्ट्रुमेंट हॅज. तो आवाज मी आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मी तुमच्यासाठी काहीतरी वाजवतो. बघ आपण, मी काय वाजवलं, ते का वाजवायचं, त्याचा उपयोग काय, त्याचा अर्थ काय, त्याचं कारण काय, याच्याबद्दल आपण गप्पा मारू. मी तुम्हाला मला जे वाटेल ते तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचा प्रयत्न करेन. शेवटी तुम्ही सुद्धा असा विचार करून ठेवा की जे काही तुम्ही ऐकताय, बोलताय, मी जे काय ऐकताय, पाहताय, म्हणजे मी जे बोलतोय ते आणि जे मी वाजवतोय ते, या दोन्हीबद्दल तुमच्या मनात काही शंका आल्या, प्रश्न आले, तर प्लीज फील फ्री टू आस्क मी व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू आस्क मी. ठीक आहे? जे मनात येईल ते तुम्ही विचारा. आपण थोड्याशा गप्पा मारू आणि मग छान एक चांगली आठवण घेऊन या शाळेतनं मला जायचंय. आणि चांगली आठवण नुसती घेऊन जायचं नाहीये, तर चांगली आठवण ठेवून जायचंय. त्यामुळे आपण सगळे मिळून असा प्रयत्न करू की आपण हा छान एक पुढचा काही वेळ आहे तो आपण खूप छान एकत्र असंच आनंदात घालू.
तर मी आधी वाजवतो तुमच्यासमोर एक 10 मिनिटं आणि मग मी जे वाजवले त्याच्याबद्दल मी बोलीन आणि तुमच्याशी आपण संवाद साधायचा प्रयत्न करेन. मी सुरू करतो. इतक्या या वयात तुम्ही इतके शांत बसलाय की मला भीतीच वाटते की मी वाजवेन तर तुम्हाला आवडेल ना नक्की, असं मला जरा भीती वाटते. पण मी म्हटलं तसं मी ऑनेस्टली आय विल ट्राय. ओके. किती छान बसलाय तुम्ही शांत. मला एकदाही सांगावं लागलं नाही शांत बसा असं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. अशेच बसून रहा. कि ये जो साज है इसको सितार कहते हैं और मैंने पहली बार जिंदगी में सुना जब मैं 8वीं कक्षा में पढ़ता था. एक मन में इच्छा लेके ये सितार को लेके मैं स्कूलों में जाता हूँ और बच्चों को सुनाता हूँ. एक इच्छा ये रहती है कि आप में से भी किसी को ये साज की आवाज़ पसंद आए, आपको भी उसके सीखने की इच्छा हो जाए और ये संगीत के बारे में कुछ जानकारी आपको भी प्राप्त हो. इसलिए मैं कोशिश करता हूँ जितने आसानी से मैं बता सकता हूँ इस साज के बारे में और संगीत के बारे में मैं बताता हूँ. तो मैं थोड़ा सा ये मैंने कहा पहले मराठी में, जिन्होंने मराठी बिल्कुल, इसलिए एक्चुअली मैंने पहले पूछा था कि आप सब मराठी जानते हैं कि, तो सब ने मुझे कहा था जानते हैं, लेकिन मैडम ने भी बताया ऐसे में थोड़ा सा मैंने हिंदी में उसका संक्षिप्त आपको बताया. तो अभी मैं बजा रहा हूँ. मैं क्या बजा रहा हूँ, उसका क्या फायदा है, उसका प्रयोजन क्या है, हेतु क्या है, उपयोग क्या है, उसकी आवश्यकता क्या है, इसके बारे में मैं बजाने के बाद बात करूँगा. तो आप सिर्फ ऐसे ही बैठे रहो और 10 मिनट आपके कान मुझे दे दो. हाँ?
निध निरे ग निरे सा निरे ग मध नि प रे निध निरे ग सा निरे ग मध नि ग प रे ग नि प रे निध निरे ग रे ग निरे ग निरे ग सा। ये मैंने आपके सामने बजाया। सो हे वाद्य आहे सतार. अर्जुन मला थोडीशी मदत करतोय. हा जो दिसतो हा भोपळा आहे, याला कडू भोपळा असं म्हणतात. आणि हा एक दांडा आहे, एक रॉड आहे लाकडाचा. आणि इकडे पुढच्या बाजूने जर बघितलं तर हे जे दिसतंय असं हे याला पडदे म्हणतात सतारीचे. मी तुम्हाला दाखवतो की तू जरा माहीत धर माझ्या तोंडासमोर. आता बघा की सतार याला एक भोपळा एक दांडा आहे असं मी सांगितलं. आता याला इट इज अ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. सो इट हॅज स्ट्रिंग्स. हाऊ मेनी स्ट्रिंग्स इट हॅज? इट हॅज 20 स्ट्रिंग्स. तुम्ही लक्षात ठेवा. सतारीला किती तार आहेत? 20 तार आहेत. वरती ह्या 7 तार आहेत वरती, आणि या खाली तार आहेत, या तार आहेत. कळलं ना? या 13 तार आहेत. अशा एकूण 20 तार आहेत. हे जे तुम्हाला पेग्स दिसत आहेत याला पेग्स म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये खुंट्या म्हणतात. एक हिंदी में भी इसको खुंटी ही कहते हैं. तो 1 2 3 4 5 6 7 इसको खुंटी है. और इसको ये जो पर्दे है इसको पर्दे हिंदी में पडदे मराठीत आणि इंग्लिशमध्ये फ्रेट म्हणतात. आता सारे ग म पदा नि सा 7 स्वर तुम्हाला माहिती आहेत हो की नाही? ते कसे वाचतात त्याच्यावर? मी हातामध्ये काहीतरी घातलंय, त्याला स्ट्रायकर म्हणतात किंवा हिंदीमध्ये मिजराब म्हणतात किंवा मराठीमध्ये नथी म्हणतात. तर ही मी मिजराब घातलेली आहे आणि ती हातात घालून मी तारेवर असा स्ट्रोक देतो आणि आवाज येतो. हे बघा. कळलं? असं सतारीवर आवाज निघतो. आणि मग मगाशी मी यमन वाजवला. मला जर यमन वाजवायचं असेल सतारीवर तर मी कसं वाजवणार? आता याच्यामध्ये हे जे मी केलं ना, असं त्या सतारीवर एक छान असा आवाज आपण जसं गळ्याने आवाज काढू शकतो ना, आपण गळ्याने आपण असं आपण जसं गळ्याने आवाज काढू शकतो तसं सतारीवर तारांवर छान आवाज काढता येतो आणि म्हणून ते खूप सुंदर असं वाटतं. कळलं? आता सतारीची माहिती मी तुम्हाला सांगितली. त्याला काय 20 तारा आहेत, 20 पडदे आहेत. कळलं? एक भोपळा आहे, एक दांडा आहे, अशी ती सतार तयार केली जाते. महाराष्ट्रामध्ये फक्त एकच ठिकाण आहे जिथे सतार बनवली जाते. त्या ठिकाणाचं नाव आहे मिरज.
आणि मिरजेमध्ये सफारी तयार केल्या जातात महाराष्ट्रामध्ये आणि मग त्या सगळीकडे पाठवल्या जातात. संपूर्ण जगामध्ये मिरजची सतार ही प्रसिद्ध चांगली सतार समजली जाते. कळलं? असं एक इंटरेस्टिंग वाद्य आहे. आता मगाशी मी एक कुठला तरी राग वाजवला, बरोबर? त्याच्यामुळे मी काय सांगितलं की एक वातावरण निर्माण झालं, बरोबर? ते वातावरण कसं होतं तर असं ते वातावरण होतं. आता मी कुठला तरी वेगळा राग वाजवणार आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, एक वेगळं वातावरण निर्माण होणार आहे. पण ते जरी वेगळं वातावरण निर्माण झालं तरी ते खूप आपल्याला आवडणार आहे, त्याची मला खात्री आहे. आणि ते वातावरण जे निर्माण होणार आहे ना, वो जो माहौल जो यहाँ होगा, वो माहौल सिर्फ इस जगह में नहीं होगा, वो अपने मन में भी होगा. आप सब बच्चों के मन में भी वही वातावरण होगा जो यहाँ होगा. तो आप जरूर सुनिए इसको और उसका आनंद लीजिए और मुझे बताइए आपको कैसे लगा. मैं और भी एक रिक्वेस्ट करना चाहूँगा. मैडम को मैं मेरा पोस्टल एड्रेस दूंगा. आप सब बच्चों को कहिए कि जिनको भी जो भी लगे मुझे खत भेज दीजिए. मुझे बहुत खुशी होगी कोई मुझे अगर ज्ञान इंटरनेशनल स्कूल से अगर मुझे कुछ खत मिला किसी बच्चे का कि उसको कैसे लगा, तो मेरे लिए वो एक अच्छा पुरस्कार होगा. आप जरूर यू कैन ask your class teachers to everybody let them have my postal address. Okay.
You already do a lot in school, but then now okay, hands down please. You got an idea how to focus on one hobby, one interest, and maybe it becomes your passion for life and the journey of your life. Okay? तो आपको आज गुरुशिप? Yes? Okay. So now I wanted to know if any one of you has any questions. Okay, I'll pass the mic. If you don't mind, can I ask that who is your guru? So, because I have learned with, actually, generally it is a convention that when an artist is introduced, it is always the guru's names are told. But now that I am doing this in front of school children, probably it doesn't make much of a difference because most of the youth, my audience, most of them, they may not know, if I tell you the name, you will not know much about him. So that's why I don't feel it necessary to tell, but still, now that you have asked, it's my pleasure to tell. My first guru was Usman Khan, with whom I learned for 20 years. Then Shahid Parvez, with whom I learned for 2 years. And then with Gana Saraswati Kishori Amolkar, with her I learned for 3 years. So total schooling of my music is 25 years. Thank you. Thank you, sir. You feel कैसा feel होता है जब आप मुझे बहुत आनंद मिलता है और मुझे इस बात का आनंद है कि मैं आपको आनंद दे सकता हूँ, तो मुझे बहुत खुशी होती है और बहुत अच्छा लगता है. He is only in grade 2, so आपने फीलिंग भावना की बात को उसने पकड़ ली, तो हमारा कार्य आज सिद्ध हो गया. Anyone else? Congratulations, Sarah. Namaste, sir. Why do you choose only harmonium? Sitar. I actually initially I chose the sitar because I loved the sound. It is a beautiful sound. I liked it. Which instrument do you like, Rajlakshmi? Piano. You like the piano. Okay, follow it. It's your passion. Guruji liked sitar, he followed it. So you can choose your passion. Yes, come. Sir, my name is Divansh, and when you start your hobby to play that sitar, When did you start? I started after my 12th. After my 12th grade exam. I listened to it when I was in 8th grade, but I did not get a chance to learn because I had no teacher available in my small town. So I started when I was in 12th. Thank you. Sir, I have one question. So, when you started very young, you would have needed a lot of support from your parents because that is the problem that these children generally face. So, whenever they pick up any interest, then sometimes parents support or sometimes after some days they get bored. So, how did you, muster the support from your parents? So that is a very genuine situation what you are talking about. आप जो कह रही हैं वो सही है, genuine situation है. लेकिन ऐसा है कि they also have to realize that I am quite serious because शुरू में क्या होता है मैं हर एक चीज करना चाहता हूँ. मैं ये करता हूँ 2 दिन छोड़ देता हूँ, वो करता हूँ छोड़ देता हूँ, तो उनको ऐसे ही लगेगा कि ये भी छोड़ देगा, है ना? तो इसलिए you have to be consistent and try to convince to your parents, not with words, but with your action, that you really want to pursue it. And then slowly they get convinced that you really want to do it. Yes? So I think that's a very important tip for you. The other day you had a numismatic exhibition, correct? तो जो भी follow करो, थोड़े दिन के लिए शौकिया नहीं, उसे pursue करना है. Yes, I think Vedant. and teaching. Why do you like teaching sitar to the students? Because when I teach, I have to think a lot, and by teaching, I get a chance to learn. Next. Did you learn this sitar? I have already told the answer to this. Which rag you love most?
I love the note, I love the swar. So, whatever I play, I love because of the notes in it. So, I have quite a few ragas that I play and I love them playing. But more importantly, it's about the swar. But I love many ragas. They are all my buddies, they are all my very close friends. So, you can't really say that I love Yaman more than Bhairavi or Roop or any of other ragas. When I play Yaman, I am with Yaman and I enjoy playing Yaman. When I am with Bhairavi, I enjoy playing Bhairavi. So it's about the swar, then about the rag. I love the sound and I love the swar. Thank you, sir. Sir, what is your age that you start learning? I started when I was 18 and now I am 64. Sir, thank you. Sir, आपके जो fingers हैं उतने fast कैसे चले? Sorry, fingers? फिंगर इतने फास्ट कैसे चल रहे थे? मैं भी वही देख नहीं, रही वो थी. बात सिर्फ प्रैक्टिस की है बेटा. अगर प्रैक्टिस करो तो हो जाता है. तो जस्ट नीड प्रैक्टिस. हाँ, इलाजा. अनन्या. बहुत बहुत धन्यवाद सर, धन्यवाद सर. सर के लिए जोरदार तालियां.